शंकर दादा, नवीन गाडी घेतली, छान आहे. हो, आताच घेऊन येतोय. मग एक राऊंड तर दे, आलो आम्ही एक चक्कर मारून. आता बस बोंबलत शंकर्या, चल चल पळव, दारू पिऊन येऊ. हा, जोरात पळव. अशी होती गावातील खोडसाळ वृत्ती. पण आता चित्र बदलू लागले होते. अखेर गावाचा तो दिवस आलाच. आता गावात लाईट आली, सोलर बसले, लोकांनी घरात इन्व्हर्टर बसवले. सोलरची लाईटने वीज बिल कमी येऊ लागले, ग्रामपंचायतची थकबाकी भरू लागले, पाणी विभागाची बिले भरली आणि गावात वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले. गावात इंटरनेट आले, AI ची शेती जोर धरू लागली. गाव खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होण्यास सुरुवात झाली. पण हे सुरू झाले माणिक शेठमुळे. तुम्हाला आठवत असेल तर मी माणिक सेठला आंबे द्यायला गेलो होतो. पण खरं तर मी गौरीचा हात मागायला गेलो होतो आणि मला भीती वाटत होती की ते काय म्हणतील. हे बघ राहुल, गौरी जरी अनाथ असली तरी तिचे संगोपन मी माझ्या मुलीप्रमाणे केले आहे. त्यामुळे मला तरी आवडणार नाही माझी मुलगी दुःखात राहावी. मला माहित आहे. अशा गावात राहावी ज्या गावाला स्वतःची प्रगती करायची नाही, जिथे लाईट सुरळीत नाही, रस्ते व्यवस्थित नाहीत, अर्धवट शिकलेले आणि हुकलेले लोक असतील, इंटरनेट नाही, सगळीकडे वाताहत आहे, एकंदरीत शिस्त नाही. अशा गावात काय काळ सोसावा लागेल याचा विचारच मला तिच्या आणि तुझ्या लग्नाला परवानगीला नकार द्यायला भाग पाडतो. ठीक आहे, मला समजले तुमचे म्हणणे. येतो मी.